माणगाव येथील भादाव येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नागपंथी समाजाच्या सभागृहाचं करण्यात आलं उद्घाटन। सविस्तर वृत्त। माणगाव तालुक्यातील भादाव येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नागपंथी गोसावी समाजाच्या भव्यदिव्य अशा सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचप्रमाणे सर्व नागपंथी गोसावी समाजातून कोकण नागपंथी समाजातील मंडळी उपस्थित होती। अध्यक्ष गणेश गोसावी, गोसावी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र बावणे, उपाध्यक्ष रमेश राणे हे देखील उपस्थित होते। यावेळेला कोकण नागपंथी गोसावी समाजाचे अध्यक्ष गणेश गोसावी यांनी मंत्री महोदयांकडे मुंबईमध्ये समाजाकरता भव्य दिव्य असं सभागृह आम्हाला द्यावं अशी मागणी केली आहे। माणगाव तालुक्यातील भादाव येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नागपंथी गोसावी समाजाच्या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं। विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय माणगाव। समाज आपल्या नवनाथांपैकी एक प्रकारचा आपल्याला त्याची जातच आहे आणि या नवनाथ पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे। त्यातून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो। आज आपण इथे आम्हाला जो समाज मंदिर आपल्या निधीतून बांधून दिला त्याबद्दल आम्ही सर्व आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। तसेच आमच्या कोकणामध्ये विखुरलेला आहे। हल्ली तुम्हाला माहिती आहे जसं जसं आपण ग्रामीण भागाकडे शहरा भागाकडे सरकत जाऊ तसं तसे जागेंचे भाव किती आहेत आणि काय आपल्याला सगळ्यांना माहिती। तुम्ही पण प्रयत्न करा की तिथे एखादी जागा शासनाची कुठली काय आहे ती आम्हालाही कल्पना द्या। आमचा प्रयत्न राहील जागेची उपलब्ध आपल्याला मिळाली तर बांधून देण्याची पण जबाबदारी आमची आहे ती तुम्ही काळजी करू नका। कारण की जरी छोटा समाज असला तरी तो नागपंथी समाज असल्यामुळे की आमचं पण कर्तव्य बनतं। त्या मोठ्या समाजाला जवळ करायचं आणि छोट्याचं नाही करायचं ही आमची प्रवृत्ती नसते कधी। जे छोटे छोटे समाज एकवटले का त्याचे मोठे पण होतात आणि म्हणून आज तुम्ही जो हा कार्यक्रम केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो।